आकाशवाणी मुंबई केंद्र. जागतिक कीर्तीचे पर्यावरणशास्त्रज्ञ डॉक्टर माधवराव गाडगीळ यांची प्राध्यापक अनिल गोरे यांनी घेतलेली आकाशवाणीच्या संग्रहालयातली मुलाखत आता आपण ऐकणार आहोत. ऐकूया भाग 11वा, समाधान स्वदेशातील कामाचं. हे एवढं 30 वर्षाचं करिअर आहे आणि ह्या करिअरमध्ये कितीतरी आघाड्यांवर कामं झाली. अगदी मूलगामी सैद्धांतिक संशोधन झालं, विविध विषयांमध्ये सेतू बांधून कामं झाली, इतिहासामध्ये डुबकी घेऊन झालं, अगदी ग्रामीण जनतेच्या बरोबर खांद्याला खांदा लावून कामं करणं झालं. नाना प्रकारच्या गोष्टी झाल्या. लिखाण झालं, इंग्रजीत झालं, मराठीत झालं. या सगळ्या कामाकडं मागं वळून बघताना कुठल्या गोष्टी मनाला त्यातल्या त्यात जास्त समाधान देणाऱ्या वाटतात आता? अनेक गोष्टी समाधानकारक आहेत. सगळ्यात समाधान एक आहे, शास्त्रीयदृष्ट्या पाहिलं तर केवळ माझं काम नाही धरून एकूण सगळ्यांचं, तर आमचं जो सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस आहे त्याच्यात एक आधुनिक जास्त विशाल दृष्टिकोनाचं चांगलं इकॉलॉजिकल काम करायची एक परंपरा निर्माण झाली. एक चांगलं नवं स्कूल म्हणतात ज्याला, तसं एक चांगली बैठक निर्माण झाली आणि पुष्कळ कर्तबगार आता सहकारी आहेत तरुण, ते छान चालू आहे. ही एक मोठी समाधानाची गोष्ट आहे. दुसरी, धोरणांच्या वगैरे दृष्टीने विचार केला तर वनोत्पादनाला अगदी स्वस्त दरात देऊन जे अनेक त्यांचा नाशच होण्याच्या दृष्टीने धोरणं होती त्याच्याबद्दल पुनर्विचार करण्यात थोडी मदत झाली. जे काही संशोधन केलं, जे दाखवून दिलं त्याच्यामुळे, किंवा आता हळूहळू जे लोकांच्या सहभागाने वनव्यवस्थापन वगैरे हे विचार वाढायला लागले, त्या दृष्टीनेही जे काही काम केलं शास्त्रीय, त्यांनी मदत झाली. ही मोठी समाधानाची गोष्ट वाटते. नंतर पर्यावरणाचा इतिहास वगैरे ह्या नव्या पद्धतीचं आणि विशेषतः मानव समाज आणि पर्यावरण ह्याच्या परस्पर संबंधांच्या दृष्टीने जे नव्या प्रकारचं काम सुरू करायला मिळालं. आता पुष्कळ निरनिराळं तसं काम वाढतं आहे, केवळ आमच्याच केंद्रात नाही तर निरनिराळ्या ठिकाणी. त्याच्यात थोडाफार हातभार लावायला मिळाला, याचं मोठं समाधान आहे. एकूण अनेक दृष्टीने मला वाटतं की मनापासून विशेषतः भारतात काम करायचं पक्क ठरवून केल्यामुळे जे साधता आलं ते दुसरीकडे साधणं कधी शक्यही झालं नसतं. अनेक माझे मित्र भारतीय अमेरिकेत राहिलेले किंवा अनेक अमेरिकन वगैरे जे अमेरिकेत आहेत ते म्हणतात की तुला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये स्वातंत्र्य मिळून आणि अनुकूल परिस्थिती मिळून जे तू काय काम करू शकलास ते आम्ही काही कधी करू शकलो नाही, करणं शक्यही नव्हतं आमच्या परिस्थितीत आम्हाला. तेव्हा अनेक लोकांना वाटतं की शास्त्रज्ञांना विशेषतः भारतात काम करणारे की अरे मी कुठेतरी अमेरिकेत राहिलो असतो तर कितीतरी जास्त करून दाखवलं असतं. त्याच्याबरोबर मला उलटं वाटतं की मी जर राहिलो असतो, हार्वर्ड प्रिन्स्टनला नोकरी मिळाली असती कदाचित आणि प्राध्यापकही झालो असतो, तर जे करू शकलो असतो त्यापेक्षा खूप जास्त इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये करू शकलो, अशी माझी मनोमन खात्री आहे. तुम्हाला अनेक अवॉर्ड्स मिळाली, अनेक सन्मान मिळाले. त्याच्यामध्ये राज्योत्सव अवॉर्ड होतं, कर्नाटक सरकारनं दिलेलं, केंद्र सरकारनं पद्मश्री दिली. तरुण शास्त्रज्ञाला मिळणारं सर्वात प्रतिष्ठेचं अवॉर्ड शांतीस्वरूप भटनागर अवॉर्ड मिळालं. स्वीडनच्या व्होल्वो कंपनीनं पर्यावरण अभ्यासासाठी ठेवलेलं व्होल्वो अवॉर्ड मिळालं. इकॉलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेनं तुम्हाला सन्मान्य सदस्य करून घेतलं. तसंच US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सनं तुम्हाला सन्मान्य फॉरेन असोसिएट करून घेतलं. असे वेगळे अवॉर्ड्स मिळाले. आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे ही मुख्यतः तुमच्या एकंदर या विषयासंदर्भात केलेल्या विविध कामांच्या बद्दल असतात. परंतु मी एका अवॉर्ड बद्दल तुम्हाला विचारू इच्छितो आणि ते म्हणजे हे प्यू अवॉर्ड, की
तेही तुमच्या पूर्वपुण्याईमुळेच मिळाली ही गोष्ट खरी आहे, परंतु त्या अवॉर्डच्या संदर्भात काही एक वेगळ्या प्रकारची तुम्ही कृती केलीत, ती थोडीशी आम्हाला सांगा. ते पीयू अवॉर्ड हे असं अवॉर्ड आहे की ते जे पैसे देतात ते पैसे तुम्ही $1.5 लाख काय जास्तीच होते, विसरून गेलो आता, बऱ्याच वर्षापूर्वी, पण बरेच पैसे देतात. तुम्ही ते पैसे कसे वापराल हे एक छोटंसं प्रपोजल द्यायचं असतं. ते कितीही लोक, आंतरराष्ट्रीय कुणीही देऊ शकतं, आणि ते तुम्ही पैसे कसे वापराल हे काही तपशिलात रिसर्च प्रोजेक्टसाठी द्यायचं नसतं. ते एक ओव्हरऑल कसे वापराल हे प्रपोजल द्यायचं असतं, आणि ते वेगवेगळे प्रपोजल्स बघून मग त्या आय थिंक दरवर्षी 10-12 लोकांना देतात, असं ते होतं. त्यामुळे ते एका विशिष्ट काम, सुचवलेल्या कामाबद्दल होतं. आणि ते कामही मी असं सुचवलं होतं की वेगवेगळ्या महाविद्यालयातल्या लोकांना बरोबर घेऊन एक त्यांचं जाळं बनवून, नेटवर्क बनवून, त्या सगळ्यांनी मिळून जर ही पर्यावरणावरची माहिती गोळा केली आणि अशा पद्धतीचं विकेंद्रीकृत, विशेषतः जैवविविधतेचे अभ्यास करायचं, जंत्री बनवायची, त्याच्या काय बदल होत आहेत ह्याचा अभ्यास करायचा, हे महाविद्यालयातले शिक्षक विद्यार्थी एकत्र येऊन एकत्र त्यांनी काहीतरी कार्यपद्धती ठरवून एकमेकांना व्यवस्थित तुलनात्मक वापरता येईल आणि एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी ठरेल असा डेटा गोळा करून कसं करता येईल याचा मी प्रयत्न करीन, असं मी सुचवलं होतं. आणि त्याप्रमाणे ते पैसे मिळाल्यावरती आम्ही 18 महाविद्यालय, नाशिकपासून तिरुवनंतपुरमपर्यंत केरळातल्या, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळातली, या सगळ्यांनी मिळून एकत्र काही वर्ष काम केलं. आणि त्याच्यातनं कसं हे काम शक्य आहे, बायोडायव्हर्सिटी मॉनिटरिंग, जैवविविधतेची काय चाललेले आहे, काय परिस्थिती आहे, काय बदल होत आहेत, हे व्यवस्थित माहिती गोळा करायची असेल तर त्याच्यासाठी लँडस्केप ज्याला म्हणतो, भूदृश्य, जलदृश्य ह्यांच्यापासून ते शेवटी छोटे छोटे प्रत्यक्ष सॅम्पलिंग करू त्या पातळीपर्यंत कशी ती सगळी गुणकार्यपद्धती असायला पाहिजे, हे सगळं व्यवस्थित एकत्र बसून आम्ही डेव्हलप केली. चांगला अनुभव मिळाला आणि मला वाटतं अशा पद्धतीने नेटवर्क पद्धतीने काम करायचं चांगला उपक्रम ठरला. कदाचित हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम असेल आपल्याकडे तरी. हा, आपल्याकडेही आणि बाकीही भारत देश जगातही मी दुसरीकडे कुठे असा ऐकला नाहीये, बहुतेक नसावा दुसरीकडेही कुठे झालेला. एवढ्या सगळ्या गोष्टी हातातून घडल्या आणि म्हणजे समाधान वाटावं अशाच त्या सगळ्या आहेत. हुरहुर वाटावी हे होण्यासारखं होतं, व्हायला हवं होतं, झालं नाही, असं काही राहून गेलं का? राहून तसं गेलं असं वाटत नाही, पण कधी कधी वाटतं मी फार वेगवेगळ्या गोष्टी करत राहायचा प्रयत्न केला, त्यामुळे काही काही गोष्टी जरा व्यवस्थित जास्त खोलात जाऊन करायला हव्या होत्या, त्या राहून गेल्या. पुन्हा जर संबंध करत असतो तर फारसं काही वेगळं करणार नाही, पण कदाचित 50 गोष्टी करायचा प्रयत्न केला, त्याच्या जागी 25 गोष्टी करून जरा जास्ती खोलात जायचा प्रयत्न करीन. कदाचित असंही असेल की जेव्हा मनुष्य अगदी नवीन सुरुवात करतो तेव्हा अनेक आघाड्या शक्य असतात, प्रत्येक आघाडीवर काहीतरी केलं जाण्याची गरज असते आणि आपण केलं नाही तर दुसरं कदाचित कुणी करणार नाही अशा प्रकारची ही भावना असते. त्यामुळं अनेक आघाड्यांवर सुरुवात केली जाते, परंतु आशा अशी असते की एकदा तोंड फुटल्यानंतर बाकीची मंडळी त्या मार्गाने आणखीन वाटचाल करतील आणि जे पहिला मार्ग धुंदणाऱ्या माणसाला पूर्त करता आलं नाही ती इतर मंडळी कदाचित पुरी करतील. आज जर नवीन पिढीतला एखादा तरुण किंवा तरुणी जीवशास्त्रामध्ये काहीतरी करण्याचा विचार करत असेल तर अशा माणसाला कितपत संधी उपलब्ध आहे, काय करण्यासारखं आहे अशा माणसानं, काय तुम्ही सुचवाल? जीवशास्त्र हा तर मोठा वेगवेगळ्या पद्धतीने काम करण्याची शक्यता आहे. जीवशास्त्र हा आता असं लोक काही काही म्हणतात की हे 21सावं शतक हे जीवशास्त्राचं शतक होणार आहे, त्यामुळे
मॉलिक्युलर बायोलॉजीपासून इकॉलॉजी, एव्होल्युशनरी बायोलॉजी, ॲनिमल बिहेवियर, न्यूरोबायोलॉजी असे कितीतरी वेगवेगळ्या शक्यता आहेत. आता असंही म्हणतात की जसं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रेव्होल्युशनमध्ये भारतात आर्थिकही मोठे निराळे उद्योगधंदे वगैरे सुरू झालेत, तसे बायोटेक्नॉलॉजीतही कदाचित सुरू होतील. आम्ही बंगलोरला आहे तर बंगलोर गावातच बायोकॉन नावाची एक कंपनी आहे. त्यांच्याकडे आता मोठ्या प्रमाणात असाच रिसर्च कॉन्ट्रॅक्ट्स घेण्याचा व्यवसाय त्यांचा जास्त आहे, पण स्वतः एन्झाईम्स बनवतात. त्यांची भरभराटीला येते ती कंपनी. तेव्हा अशाही निरनिराळ्या शक्यता जीवशास्त्रात आहेत. त्याच्या जोडीने मला जे विषय माहिती आहेत आणि ज्याच्यात आस्था आहेत त्याच्यात मी असं सहज म्हणू शकतो की आज या इकॉलॉजिकल सिस्टीम सारख्या कॉम्प्लेक्स सिस्टीम्स, गुंतागुंतीच्या या सगळ्या आहेत परिसर व्यवस्था, ह्यांच्याबद्दलचा समज वाढायच्या दृष्टीने खूप तपशीलवार स्थानिक पातळीवर काय होत आहे हे समजावून घेणं महत्त्वाचं आहे. पण ते सगळं एकत्र करणं महत्त्वाचं आहे. आणि लोकांजवळ जे हे स्थानिक पातळीवरचं विशेषतः ऐतिहासिक माहिती आहे, गेल्या अनेक वर्षात काय बदल होत आहेत, कसं काय काय घडत आहे ह्याची माहिती आहे, ती माहिती आणि शास्त्रीय माहिती ही एकत्र आणून काय करता येईल ह्याचा विचार करण्याजोगा आहे. नंतर ही नवी सगळी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची साधनं वापरून ही माहिती कशी संकलित करता येतील ह्याचा विचार करण्याजोगा आहे. त्यामुळे एकदम सांगता येत नाही, पण ह्याच्यातही खूप मोठी आव्हानं आहेत आणि मूलगामी शास्त्रीय काम करायची शक्यता आहे. आणि हे नवी जी चौकट आहे जीववैविध्य कायद्याची वगैरे, स्थानिक पातळीवरती जैवविविधता व्यवस्थापन समित्या, पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर ह्या पद्धतीचे वेगवेगळे कामं सुरू होतील. त्याच्यातनंही काही करायची शक्यता आहे. हे मला वाटतं पुष्कळच निराळ्या पद्धतीचं खूप चांगलं काम करण्याची पूर्ण शक्यता आहे. हे सगळं धावपळीचं आयुष्य जगत असताना कौटुंबिक आघाडीवरती कदाचित ताण निर्माण होत असतील. आज कौटुंबिक आघाडीवर काय काय परिस्थिती आहे? फार काही सुद्धा ताण नाही निर्माण झाले. सुलोचना शास्त्रज्ञ गणितज्ञ ती आहे. मी आधी आपली चर्चा झाली त्याप्रमाणे आम्ही फर्ग्युसन कॉलेजापासून बरोबर विद्यार्थी होतो, हार्वर्डला बरोबर विद्यार्थी होतो. तिने गणिताचा मुख्यतः हवामानशास्त्र, सागरशास्त्र आणि वातावरण आणि सागर ह्यांची परस्पर संबंध या सगळ्या याच्यात काम केलेलं आहे. तसंच काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या बरोबर शेतकऱ्यांना विशेषतः पाऊस पाण्याबद्दल काय माहिती हवी आहे ती कशी पुरवता येईल असं काम केलेलं आहे. ती मोठ्या खुशीने मोठ्या जोरात सुदैवाने हार्वर्डलाही आम्हाला एकदम प्रवेश मिळाला बरोबरीने. सुदैवाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये बरोबरीने नोकरी मिळाली, त्यामुळे खूपच सोपं झालं. नाही तर कदाचित अडचणी येऊ शकल्या असत्या. मुलं आहेत गौरी, ती वेगवेगळे विषय शिकली. आधी अर्थशास्त्र, गणित, संख्याशास्त्र घेऊन BSc केलं, मग मानववंशशास्त्रात MSc केलं, मग वृत्तपत्रकारितेचा डिप्लोमा घेऊन काही वर्ष एशियन एज वर्तमानपत्रात तिने नोकरी केली. आता ती स्पॅनिशही शिकली आहे, त्याचंही काही काही चालू असतं. पण मुख्यतः आमचा जावई किरण आहे तो नव्या पद्धतीचा उद्योगधंद्यात चांगला यशस्वी आहे. म्हणजे नवी कम्प्युटर ॲप्लिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वापरून विशेषतः क्वालिटी कंट्रोलच्या दृष्टीने वेगवेगळ्या उद्योगधंद्यांना हवे असलेली इन्स्ट्रुमेंटेशन सारखी नवी स्वतः डिझाईन करून बनवून बाजारपेठ मिळवून तो चांगला धंदा करतो. त्यामुळे त्याला बरीच मदत लागते, त्याच्यात ती बराच वेळ देते. सिद्धार्थ आहे धाकटा मुलगा, तो गणितज्ञ झालेला आहे. तो सध्या काही वर्ष कॅलटेकला त्यांनी गणितात PhD केली आणि नंतर
अमेरिकेतही काही वर्ष तो स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कमध्ये शिकवत होता. आता बंगलोरच्या इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटच्या गणिताच्या गटात काम करतो. आणि तो सांगतो त्याप्रमाणे बंगलोरचा हा ISIचा गणिताचा गट फार उत्तम काम करणारे लोकही आहेत तिथे आणि विद्यार्थी खूप छान मिळतात. मोठ्या खुशीत त्याचं काम चाललेलं आहे. त्यामुळे तसं सगळं अगदी व्यवस्थित चालू आहे. आणखीन मुलांच्या बरोबर तसा कुटुंबाबरोबर वेळ घालवायला काही भरपूर मिळाला. तसे काही कधीच अडचण आली असं वाटत नाही. उलटं मलाही खेळाची आवड असल्यामुळे मुलांच्या बरोबर आम्ही अनेक गोष्टी बास्केटबॉलपासून खेळणं, त्यांच्याबरोबर पोहायला जाणं असं नेहमी चालू असायचं. आता या निवृत्तीनंतर काय योजना आहे, काय करायची कल्पना आहे? हा, निवृत्तीनंतर आमच्या सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेसमधल्या लोकांची इच्छा आहे तिथेच काम चालू ठेवावं. आणि हे जे 2 गोष्टींची आपणही चर्चा केली, पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर आणि प्रोजेक्ट लाईफस्केप, विशेषतः प्रोजेक्ट लाईफस्केपमध्ये आधुनिक कम्प्युटरचा वापर करून वगैरे नव्या पद्धतीने साहित्य निर्माण करणं, आणि मला वाटतं त्याच्यात पुष्कळ चांगलं काम करणं शक्य आहे. आणि शाळा कॉलेजांबरोबर ही कामं चालू ठेवणं हे मुख्यतः करायची इच्छा आहे. आणि त्याच्याबरोबर विशेषतः ह्या नव्या साधनांचा उपयोग करून केवळ इंग्रजीत नाही तर सर्व भारतीय भाषांच्यात, आणि केवळ महत्त्वाच्या भाषा असंच नाही पण गोंडी, खासी अशा भाषासुद्धा त्या भाषांच्यात साहित्य निर्माण करायचा प्रयत्न करायची कल्पना आहे. आपल्या या कित्येक तासांच्या गप्पांमध्ये राहून गेला असा काही एखादा विषय, काय असं काही सांगायचं राहून गेला असं काही आहे का? हा, तसं सांगायचं भरपूर आहे. उदाहरणार्थ आता आमच्या विभागात हत्तींवरती आमचे सहकारी सुकुमार, जे आता विभागाचे अध्यक्ष आहेत, सुकुमारचं मोठं जोरात काम चालू आहे. त्याच्यावरही काही वर्ष मी निरनिराळं काम केलं. म्हणजे हत्तींच्या बद्दल व्यवस्थित माहिती गोळा करायला मी सुरुवात केली भारतात असं म्हणायला हरकत नाही. हत्तींची प्रत्यक्ष मोजणी, पहिले सेन्ससेस मी सुरू केले होते. सुकुमार आमच्याकडे विद्यार्थी होता, त्यांनी आता हे छान चालवलेलं आहे. त्या संदर्भात निरनिराळ्या गोष्टी झाल्या. या अशा पद्धतीचं फील्डवर्क करताना एकदा हत्ती अचानक भेटून त्यांनी मला, आमचे बाकीचे सहकारी होते त्यांच्यापासून तटातूट झाली. आणखी एकदा एक सबंध रात्रभर मला निलगिरीच्या जंगलात झाडावरती शांतपणे बसून काढायला लागली. दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजता शेवटी मी एकटा चालत त्या अप्पर भवानीच्या इन्स्पेक्शन बंगलोत पोचलो. त्यावर बाकीच्या लोकांनी ठरवलं होतं की आता बहुतेक ह्याला कुठंतरी हत्तींनी पकडला आणि मारला. त्यामुळे मी भेटल्यावरती त्यांनी जी प्रेमाने मिठी मारली मला, तितकी कधीच कुणी जगात मारली नव्हती. असे निरनिराळे अनुभव आहेत, पण आता भरपूर झालं सगळं. थँक्यू. समाधान स्वदेशातील कामाचं जागतिक कीर्तीचे पर्यावरणशास्त्रज्ञ डॉक्टर माधवराव गाडगीळ यांची प्राध्यापक अनिल गोरे यांनी घेतलेली आकाशवाणीच्या संग्रहालयातली मुलाखत आता आपण ऐकलीत. हा होता या मुलाखतीचा भाग 11वा आणि शेवटचा. सादर करते शैलेश माळोदे. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्र.